खूप खाल्ला असेल ना पिझ्झा बर्गर, खायला काहीच प्रॉब्लेम नाही, पिझ्झा बर्गर पण खावा, पण त्याच्यासोबत शेतकऱ्यांची फळं पण खावा. हे जे तुम्ही झाडं बघताय, ही झाडं आम्ही खूप मेहनतीने जगवलीत, खूप मेहनतीने वाचवलीत आणि आतापर्यंत याला कोणतंही रासायनिक खत आम्ही दिलेलं नाहीये. याला सगळं काही मशरूम खत, शेणखत आणि नॅचरल फवारण्यांवरतीच आम्ही ही पिकं घेतलोत. याचं फळ जर तुम्ही चेक केलं तर ते तुम्हाला रेसिड्यू फ्रीच निघणार आहे. माझ्याकडे 45 टन माल तयार होतोय. लवकरच तुमच्या समोर या फळावरती ब्रँडिंगचा शिक्का मारून घेऊन येणार आहे. तुम्ही ऑर्डर पण करू शकणार, तुमच्या घरपोच द्यायची माझी जिम्मेदारी असणार आहे. फक्त एकच गोष्ट करा, शेतकऱ्यांना पण थोडंसं मोठं होऊ द्या, शेतकऱ्यांची पण जाण ठेवा. आम्हाला आमची परिस्थिती खूप करोडपती किंवा बंगले बांधून राहायची करायचीच नाहीये. आम्हाला आमची कुटुंब जगवायचे आहेत, कुटुंब शिकवायचे आहेत. आणि तुम्ही या इनिशिएटिव्ह मध्ये जर भाग घेतला तर एक गोष्ट काय होणार आहे माहिती का, माझी सवय तर द्यायचीच आहे. या पिकामधून, या फळांमधून जे काही तयार होणार त्याच्यामधून एन नंबर मध्ये शेतकऱ्यांनाच मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवायला, शेतकऱ्यांचं आयुष्यमान बदलायला मी मदत करणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. माझ्या शेतामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने व्यवस्थित रासायनिक खतांचा वापर न करता बनवलेली पिकं आणि फळं उभी राहत आहेत, ती पिकतायत आणि ती लवकरच तुमच्या घरामध्ये येत आहेत. तुम्ही बर्गर जसं आवडीनं खातात ना, तशीच आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधली फळं पण आवडीनं खाणार, कारण की याचा गोडवा खूप वेगळा आहे आणि याच्यामध्ये प्रेम आहे शेतकऱ्यांचं. त्यामुळे चला शेतकऱ्यांना मदत करूया आणि शेतकरी उभा करायला तयार होऊया.